नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, तुमच्या मुलाचं ॲडमिशन जर आरटीच्या माध्यमातून झालं असेल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक पालकांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की सर, जर समजा आरटीचा अधिनियम असा सांगतो सक्तीचं आणि मोफत शिक्षण, तर मग ज्यावेळेस आम्ही आरटीच्या माध्यमातून एखाद्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणची जी शाळा असते ती शाळा आमच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची फी वसूल करते किंवा फीची मागणी करते। आम्ही त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर सुद्धा ती लोक आमच्याकडून फी घेतल्याशिवाय राहत नाही किंवा ते डायरेक्ट म्हणतात की मग तुम्हाला ॲडमिशन आम्ही देणार नाही। तर आरटीचं शिक्षण जर मोफत असेल, सक्तीचं जर असेल, अधिनियम किंवा शासन निर्णय प्रसारित झाला असेल, तर मग आम्हाला शासन निर्णयानुसार पूर्णपणे मोफत किंवा फ्री शिक्षण का मिळत नाही याचं उत्तर आम्हाला हवं आहे। या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर देणार आहोत, तेही शासन निर्णयासहित। मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आरटीच्या माध्यमातून शाळेमध्ये प्रवेश झाल्यानंतर शाळा कोणकोणत्या प्रकारची फी वसूल करते, प्रत्यक्षामध्ये फ्री आणि मोफत शिक्षण असून देखील सुद्धा स्टेशनरी, त्याचबरोबर गणवेश, पाठ्यपुस्तक, इतर जी फी आहे ही फी त्या ठिकाणी आरटीच्या विद्यार्थ्याकडून घेतली जाते। परंतु मित्रांनो, सक्तीचं आणि मोफत शिक्षण असताना सुद्धा ही फी का वसूल केली जाते, तर या संदर्भात काही शासन निर्णय आहे का? तर आपण ज्यावेळेस ती व्हिडिओ टाकली त्यावेळेस महाराष्ट्रातील अनेक आरटीच्या पालकांनी आपल्याला फोन केले, मेसेज केले की सर, ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये हे चालू आहे। परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक पालकांनी आपल्याशी अशा पद्धतीने सुद्धा कॉल किंवा फोन केलेले आहेत की त्यांना आरटीच्या माध्यमातून प्रवेश मिळाल्यानंतर 1 रुपया सुद्धा आत्तापर्यंत भरण्याची गरज भासली नाही। त्यांनी नाही स्टेशनरीची फी भरली, नाही त्यांनी वह्या पुस्तकांची फी भरली, नाही त्यांनी गणवेशाची फी भरली, नाही त्यांनी इतर जी स्टेशनरी फी आहे ती सुद्धा भरलेली नाही, 1 रुपया सुद्धा भरलेला नाही। अशा लोकांचा फोन आपल्याला आलेला आहे। आपण त्यांच्याशी चर्चा केली की महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत 2011-9 पासून जी आरटी सुरू झाली त्यापासून आत्तापर्यंत युनिफॉर्म किंवा स्टेशनरी फीज, बुक्स वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टीची जी फी आहे ही शाळा सकसपणे सर्रासपणे मागत आहे आणि पालकसुद्धा भरत आहेत। मग महाराष्ट्रामध्ये अशा अनेक पालकसुद्धा आहेत की ते पालकांनी आत्तापर्यंत आरटीच्या माध्यमातून प्रवेश झाल्यानंतर 1 रुपया सुद्धा भरलेला नाही। आपण त्यांना विचारणा केली की सर, नेमका हा प्रकार काय आहे? महाराष्ट्रामध्ये जर असं चाललंय आणि महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारख्या ज्या माणसांना जर आरटी पूर्णपणे मोफत शिक्षण देते तर तुम्ही काहीतरी केलं असेल, कोणत्या शासनात निर्णयाचा आधार घेतला असेल, तुम्हाला काय करावं लागलं? तर सर्वात अगोदर त्यांनी आपल्याला तो शासन निर्णय दिला। 2011 सालचा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये एक मुद्दा नमूद केला आहे। त्या मुद्द्याच्या आधारावरती त्यांनी लढा उठवला। त्यांनी त्या ठिकाणी शाळांना किंवा तुमचं ज्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या अधिकाऱ्याने केलं आहे त्यांच्यापर्यंत तो शासन निर्णय पोच केला आणि त्यांच्याकडून लेखी घेतलं की आरटीच्या माध्यमातून प्रवेश झाल्यानंतर मुलाकडून 1 रुपया सुद्धा घ्यायचं नाही, 1 रुपया सुद्धा, ना ॲडमिशन फीज, नाही स्टेशनरी फीज, ना कसलीच फी घ्यायची गरज नाही, हे शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे। मी स्क्रीनवरती तो शासन निर्णय दाखवतो, तो आपण समजून घेऊया आणि त्यानंतर त्या लोकांनी कोणकोणत्या स्टेप फॉलो केल्या आणि त्यांना मोफत शिक्षण या ठिकाणी आत्तापर्यंत सुद्धा मिळत आहे हे सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4ब ऑक्टोबर 2011, हे 2011चा जो अधिनियम महाराष्ट्र शासनाने जाहीर केला त्यामध्ये बघा त्यांनी काय म्हटलंय, नजीकच्या शाळेंमध्ये शिक्षणाचे यथोचित माध्यम उपलब्ध नसेल तर स्थानिक प्राधिकरण शाळेत हजर होण्यासाठी परिवहन सुविधा किंवा हंगामी निवासी वसतिगृह व अन्य सुविधा पुरवेल। बघा, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर जाणं येणं जर शक्य नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सुविधा आणि हंगामी निवासी वसतिगृहामध्ये आरटीच्या मुलांना ॲडमिशन मिळणार आहे। म्हणजे समजा जर त्या ठिकाणी शासकीय वसतिगृह असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये ॲडमिशन मिळणार आहे। त्यामुळे त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे। आणि बघा पुढचा कलम 8 आणि 9 यांच्या प्रयोजनार्थ राज्य शासन व स्थानिक प्राधिकरण यांचे कर्तव्य कलम 2च्या खंडच्या उपखंड 1 मध्ये निर्दिष्ट केलेल्या राज्य शासनाच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या शाळांमध्ये, म्हणजे ग्रामपंचायत असो किंवा प्रायव्हेट शाळा असो, कोणत्याही शाळेमध्ये, म्हणजे राज्य सरकारच्या शाळा असो किंवा स्थानिक ज्या संस्था असतात त्यांच्या शाळा असतील, त्या सर्व शाळांमध्ये कलम 12च्या पोट कलम 1च्या खंड ख अनुसार कलम 2च्या खंडच्या उपखंड 2 मध्ये निर्दिष्ट केलेल्या शाळांमध्ये तसेच
कलम 12च्या पोट कलमच्या खंड ग अनुसार कलम 2च्या खंड ड च्या उपखंड 3 व 4 मध्ये निर्दिष्ट केलेल्या शाळांमध्ये बघा, ज्या काही शाळा आहेत त्या शाळांमध्ये हजर होणाऱ्या बालकास बघा, जो मुलगा त्या शाळेमध्ये प्रवेश निश्चित करेल तो बालक किंवा विद्यार्थी यांना मोफत पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य आणि गणवेश मिळण्यास ते हक्कदार असेल. म्हणजे जो बालक किंवा जो विद्यार्थी त्या शाळेमध्ये, राज्य शासनाच्या शाळा असो किंवा स्थानिक संस्थांच्या ज्या शाळा असतो म्हणजे इंग्लिश मीडियम असो, त्या सर्व शाळांना या सर्व कलम आणि खंडाच्या अनुसरून हजर होणारा किंवा ॲडमिशन प्रवेश घेणारा जो बालक आहे, जो विद्यार्थी आहे, त्यांना मोफत पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य व गणवेश मिळण्यास ते हक्कदार असेल. म्हणजे तो विद्यार्थी जो ॲडमिशन घेतोय त्याला त्या शाळेने पाठ्यपुस्तकं आणि लेखन साहित्य आणि गणवेश हे द्यावेच लागणार आहेत. असा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने 2011च्या शासन निर्णयानुसार स्पष्टपणे केलेला आहे. त्याचबरोबर विकलांग बालकास विशेष विद्याविषयक व मदत साहित्य देखील मोफत पुरवले जाणार. म्हणजे जे हँडिकॅप असतात, अपंग असतात, त्या सर्व लोकांना, सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी विशेष विद्याविषयक म्हणजे त्यांच्यासाठी जे साहित्य असतं ते साहित्यसुद्धा त्यांना देणं हे बंधनकारक असणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी स्पष्टीकरणसुद्धा केलं आहे की अनुसरून प्रवेश घेतलेले बालकास मोफत साहित्य पुरवण्याची जबाबदारी अनुक्रमे त्या शाळेची असणार आहे. त्या ठिकाणी सर्व खंड वगैरे दिलेत किंवा कलम दिलेत. म्हणजेच काय तर मित्रांनो, या शासन निर्णयाच्या माध्यमातून स्पष्ट होतं की गणवेश, पाठ्यपुस्तक आणि लेखन साहित्य यात पुरवणं हे जे आहे हे पुरवण्याची जबाबदारी कोणाची आहे? शाळेची आहे. विद्यार्थ्यांकडून या संदर्भात कोणत्याही प्रकारची फी घेण्याचा अधिकार शाळांना नाही आहे. आणि या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय 2011 साली महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाच्या आधारे आपण शाळेशी भांडू शकतो, त्या अधिकाऱ्यांशी भांडू शकतो. आपण ज्यावेळेस त्या पालकांशी संपर्क साधला, त्यांच्याशी फोनवरती बोललो, तर त्यांनी असं म्हटलं की सर हा जो प्रकार आहे हा प्रकार खूप मोठा स्कॅम आहे, त्यामुळे हा कुठेतरी थांबला पाहिजे. यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली. तर तुम्हाला सुद्धा जर आरटीच्या माध्यमातून प्रवेश मिळाला असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. लक्षात ठेवा, पहिलीपासून तर 8वी पर्यंत पाठ्यपुस्तकं, गणवेश याचा जर विचार केला, स्टेशनरी याचा जर विचार केला तर खूप मोठी फी आहे आणि ती फी भरणं आपल्याला बंधनकारक नाहीच आहे. आणि ती फी भरली तर आपल्याला किती मोठं नुकसान होणार आहे, हे नुकसान या ठिकाणी टाळायचं आहे. महाराष्ट्रामध्ये या अगोदर असं घडत असेल पण आता यापुढे घडणार नाही. तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. ज्या महाराष्ट्रातील लोकांनी हा लढा उठवला, ते सक्सेस झाले, त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. मी त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तुम्हाला देणार आहे. त्यामुळे जर समजा तुमचं आरटीमध्ये ॲडमिशन झालं असेल तर तुम्ही घाबरायचं नाही. तुम्ही क्लिअर आहात, आरटीमध्ये तुमचं ॲडमिशन झालं आहे, त्यामुळे शासनाने तुम्हाला मंजुरी दिलेली आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. तुमच्या मनामध्ये अशी भीती असेल की सर आम्हाला ते जर बोलले का नाही तुमचं ॲडमिशन होणार नाही वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, अजिबात नाही. महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला अधिकृतपणे मान्यता दिलेली आहे आरटीसाठी, त्यामुळे तुम्हाला आवाज उठवायचा अधिकार आहे. तुम्हाला तुमचं ॲडमिशन कोणीच कॅन्सल करणार नाही. लक्षात ठेवा, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, तुमचं ॲडमिशन झालं नाही, बिंदास लढा, बिंदास भांडा. का तर अधिनियम 2011चा, अधिनियम 2009चा हे जर कायदे, हे जर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केलंय आणि सक्तीचा आणि मोफत हे जे शब्द आहे या शब्दाला व्हॅल्यू नाही का? तुम्ही सुद्धा विचार करा आणि हे त्यांना पटवून द्या. भांडा, बिंदास पंचायत समितीला जा किंवा शिक्षण विभागामध्ये जा, गट शिक्षण अधिकारी जा, पुण्याला जा, पत्रव्यवहार करा. जाणं शक्य नसेल तर आवाज उठवा, न्यूजपेपरला द्या, पत्रकारांशी बोला, भेटा. 100% तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि अनेक महाराष्ट्रातील लोकांना झालेला आहे, हे मी ठामपणे सांगू शकतोय. कारण त्यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनी त्या संदर्भात पुरावे सुद्धा दिलेले आहेत, परंतु मी ते पुरावे स्पष्टपणे दाखवू शकत नाही. पण तुम्हाला जर अडचण आली तर नक्की माझ्याशी संपर्क साधा, त्या लोकांशी आपण संपर्क साधू आणि हा जो विषय आहे हा उघडकीस आणू. महाराष्ट्रातील आरटीच्या सर्व पालकांना न्याय देण्याचं काम आपण करू, कारण हा खूप मोठा लढा आहे. कारण आत्तापर्यंत जो 10-15 वर्षापासून जो गोष्ट घडलेल्या आहेत तो थांबला पाहिजे कुठेतरी. कारण मित्रांनो, मुलांना, बालकांना, विद्यार्थ्यांना सक्तीचा आणि मोफत शिकण्याचा अधिकार राज्य सरकारने दिलेला आहे. अरे 200 कोटी रुपये राज्य सरकारने संस्थांना दिलेले आहेत, शाळांना दिलेले आहेत. हा पैसा आहे कोणाचा? हा पैसा आपलाच आहे. आणि आपला जर पैसा असेल तर तो पैसा आपल्या मुलाला लागू पडला पाहिजे. 200 कोटी
विचार करण्याची गोष्ट आहे. 200 कोटी जर शासन त्या शाळांना देतंय तर शाळांना कोणता अधिकार आला फी वसूल करण्याचा? अजिबात नाही. यासाठी तुम्हाला भांडलं पाहिजे, बोललं पाहिजे. कारण मित्रांनो, तुमचं RT मध्ये ॲडमिशन झालंय सक्तीचं, मोफत, आणि आपल्याला त्यांच्याशी वैयक्तिक वाद घालायचा नाही, आपल्याला कायद्यामध्ये बोलायचं आहे. महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेलं आहे म्हणून आपण बोलतोय. महाराष्ट्र शासनाने जर तसं ठरवून दिलं नसेल तर आपण बोललो नसतो. महाराष्ट्रामध्ये या अगोदर हे नियम लोकांना कळत नव्हतं, माहीत नव्हतं. पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जर महाराष्ट्रातील लोकांना जर RTच्या माध्यमातून मोफत आणि सक्तीचं शिक्षण जर मिळत असेल तर आपण ते काम करायला तयार आहोत. आपण तो गोष्ट हातात घेतलेली आहे. तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर संपर्क साधा, बोलूया. त्या शाळेशी मी बोलेल, त्या संचालकांशी बोलेल, त्या शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलेल. कोणत्याही प्रकारची माघार घेण्याचं काम आपण करणार नाही. फक्त एक लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा ग्राउंड लेवलला बोललं पाहिजे, भांडलं पाहिजे. त्या शाळेमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट माझ्याशी फोन करायला देऊ नका. तुम्ही जो शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, 2009चा पण सुद्धा देतोय, 2011चा सुद्धा देतोय, आणि 200 कोटी रुपये जे मंजूर झालेले आहेत ते सुद्धा देतोय. अरे मी सुद्धा शाळेमध्ये आहे. आमच्या शाळेमधील RTच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी फी वसूल केली जाते. परंतु ज्यावेळेस 200 कोटी ज्यावेळेस राज्य सरकारने शाळांना दिलं त्यावेळेस मला कळलं, अरे 200 कोटी रुपये दिलेत म्हणजे सर्व फी शाळा देते. आणि आत्ता आपण जे शासन निर्णय किंवा जे कायदे आहेत त्याचा जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेस कळतंय की हा गोष्ट कुठं थांबली पाहिजे. मी माझ्या शाळेमध्ये सुद्धा सर्व RTच्या विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्यासाठी लढा उठवलेला आहे. आणि त्या संस्थाचालकाने सुद्धा मला सांगितलेलं आहे की सर, त्या अधिनियमाच्या अंतर्गत, त्या कायद्याच्या अंतर्गत आम्ही आपल्या शाळेमध्ये जेवढेही विद्यार्थी आहेत त्यांना पूर्णपणे मोफत, 1 रुपया सुद्धा घेतला जाणार नाही, असं त्यांनी आश्वासन सुद्धा दिलंय. आणि ती गोष्ट घडणार आहे. जर या ठिकाणी घडू शकते, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी जर RTच्या माध्यमातून मोफत शिक्षण मिळत आहे तर तुमच्या मुलांना मोफत शिक्षण का मिळणार नाही हा प्रश्न निर्माण होतो. यासाठी तुम्हाला स्वतःला लढा द्यायचा आहे, तुम्हाला बोलायचं आहे, भांडायचं आहे. यासाठी घाबरायचं नाही, कारण तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून अधिकृतपणे मान्यता दिलेली आहे RTसाठी. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. RTच्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे. ते सर्व नियम, कायदे, अटी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्याच्या प्रिंटआउट मारायच्या आणि शाळेमध्ये जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे, सर असं आहे, हा नियम आहे, अनेक शाळांमध्ये असं चालू आहे, तुम्ही का चालवत नाही? जर समजा जर ती शाळा टाळाटाळ करत असेल तर लेखी घ्यायचं. मी काय म्हणतोय बघा, डायरेक्ट लेखी घ्यायचं, त्यांच्या लेटरवरती घ्यायचं की या मुलाचा RTमध्ये प्रवेश झालेला आहे, परंतु आम्ही त्याला पूर्णपणे मोफत शिक्षण देणार नाही. गणवेश, ते वह्या पुस्तकं, स्टेशनरी, युनिफॉर्म, ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्याची फी आम्ही एवढी आकारणार. लेखी घ्या, लेखी घ्यायचं, लक्षात ठेवा, लेखी घ्यायचं. आणि मग बघा काय होतंय ते लेखी देणारच नाही. जर लेखी देणार नसेल तर मग आम्हाला मोफत द्या, असा प्रश्न त्या ठिकाणी विचारायचा. सोशल मीडियामध्ये सर्व ठिकाणी प्रसार करायचा. जोपर्यंत तुम्ही या गोष्टी करणार नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही. 1ली ते 8वी पर्यंत मोफत शिक्षण आहे. किती फी वाचणार आहे लक्षात ठेवा. या सर्व गोष्टीचा विचार करायचा आहे. RTच्या पालकांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.